नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर श्याम मेश्राम 8942। आज आपण इथं जमलेलो आहोत की यवतमाळ जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पोलीस भरतीचे पेपर येतात आणि ते कशा आपण सॉल्व्ह करू शकतो त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। बघा, पोलीस भरती हे नुसतं फिजिकली किंवा शारीरिक क्षमता नसून बुद्धिमत्ता क्षमता सुद्धा त्यामध्ये असतात आणि तेच आपण बुद्धिमत्ताचे प्रश्न पेपरमध्ये कशा प्रकारे विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला, जास्त वेळ न करता आपण सरळ प्रश्नाकडे बोलूया। तर पहिला प्रश्न दिसतोय आपल्याला इथे एक सिरीज। कोणता प्रश्न दिसतोय? एक आपल्याला सिरीज। बघा, इथे पहिले एक सिरीज मध्ये दिसतंय आपल्याला बी ई झड जी डब्ल्यू जे यस एन आणि खाली इकडे दोन पद दिलेली आहे आणि ह्या दोन पदावर काय येणार ते आपल्याला हा ऑप्शन मधून बघायचं आहे। तर बघा, याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोणता लेटर कोणत्या नंबरला असतो हे आपल्याला माहित असणं खूप महत्त्वाचं आहे। मग आता त्याला बी हा 2 नंबरला असतो, सगळ्यांना माहितच आहे। ई पण 5 नंबरला असतो, झड हा 26 नंबरला असतो, जी हा 7 नंबरला असतो, डब्ल्यू हा 23 नंबरला असतो, जे हा 10 नंबरला असतो, यस हा 19 नंबरला असतो आणि एन हा 14 नंबरला असतो। आणि समोरचे दोन काय पद आहेत ते आपल्याला काढायचे आहे। आता यामध्ये जर आपण बघितलं, या नंबरमध्ये जर बघितलं तर काय होतं दिसत आहे, कशी सिरीज बनत आहे। तर इथे बघितलं की 5 आणि 2 7 दिसत आहे। मग यामध्ये किती ऍड झाले असेल तर इथे मला दिसत आहे 2 ऍड झाले असेल। जेव्हा 5 मध्ये आपण 2 ऍड केले तर 7 येतो, पुन्हा 7 मधून 1 जर सोडला आपण तर 7 मधून इथे 10 दिसत आहे। इथे काय झालेलं असेल, 7 मध्ये जर आपण 3 ऍड केले तर 10 होतो, बरोबर आहे। पुन्हा इकडे काय झालेलं असेल, एक पद जर सोडला आपण आणि दुसऱ्या पदाकडे जर जाऊन घेतली तर 10 मधून 14 पद झालेले आहे, त्याच्यात 4 ऍड झालेले असेल, बरोबर आहे। तर समोरचा जर पद काढायचं असेल आपल्याला 1 सोडून तर इथे काय होणार 2 3 4 आणि इथे काय होणार 5, काय होणार 5। पण 14 मध्ये जर आपण 5 ऍड केले तर आन्सर काय होणार आपलं 19। आणि 19 हा कोणत्या नंबरला येतो किंवा 19 नंबरला कोणता लेटर येतो तर इथे काय येतो यस, काय येतो यस। आता एकावरून आपण ऑप्शन कडे जाऊ शकतो। जर आपल्याकडे ऑप्शन मध्ये जर आपल्याकडे यस हा सेकंड नंबरला असेल अशी किती ऑप्शन आहेत त्यावर आपण टिक करू शकतो। इथे दिसतो का नो, हा कॅन्सल होणार। इथे दिसतो का नो, हा पण कॅन्सल होणार। इथे यस दिसतो का नो, हा पण कॅन्सल होणार। इथे यस दिसतो का यस, हा ऑप्शन होणार। बरं, चेक करून घ्या। सपोज आपल्याकडे इथे तर आता सेकंड नंबरला तिन्ही ठिकाणी यस आलेलं नाही, बट बाय चान्स जर इथे आपल्याकडे काय असतात, इथे एनच्या जागी जर आपल्याकडे यस असतात, एनच्या जागी काय असतं आपल्याकडे यस असतात, तर आपल्याकडे 2 ठिकाणी आपल्याकडे काय असते 2 ऑप्शन मध्ये यस आलेले असते। त्यासाठी आपण क्रॉस चेक करून घेऊ की आन्सर जे आपण लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का। तर चला आता दुसरं बघूया आपण। जसं आपण इथे अल्टरनेट सिरीज घेतली होती त्याच प्रकारे इथे पण अल्टरनेट सिरीज घेऊन बघूया। ओके, मग आता इथे बघूया 2 मधून 26 कसे झाले असेल, इथे तर आपल्याला सांगता येत नाही। समोर बघूया 26 मधून 23 कसे झाले असेल, यस 26 मधून 23 कधी होणार जेव्हा आपण त्याच्यामधून 3 काय करणार वजा करणार। म्हणून या दोघांचं काय ना 26 मधून जर वजा 3 केले तर काय येतो 23। 23 मधून 19 कसे झालेले असेल, यस 23 मधून जर आपण 4 वजा केले 19 येतो। 19 आले। आता इकडे काय झालेलं असेल, इथं वजा 3 दिसत आहे, इथं वजा 4 दिसत आहे, मग इथं वजा 2 झाले चेक करू बरोबर। आता इथं 2 आहे, बरोबर आहे। 2 च्या अगोदर 1 येतो म्हणजे हा 1 झाला आणि 1 च्या अगोदर आता काय येणार पुन्हा 26 येणार म्हणजे वजा 2च होतो, बरोबर आहे। आता इकडे बघूया, जसं इथं वजा 2, इथं वजा 3, इथं वजा 4 झाले, इथे वजा 5 झाले असेल, बरोबर। मग आता बघा 19 मधून जर वजा 5 केले आन्सर काय येणार आपल्याला 14 आणि 14 नंबरवर काय असतो एन, म्हणजे पहिल्या पदाला येणार एन, दुसऱ्या पदाला येणार यस, म्हणजे आपण जे आन्सर काढलेलं होतं ते काय एकदम करेक्ट। ओके, चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। बघा, दुसरा प्रश्न दिसतो आपल्याला इथे की एका सांकेतिक भाषेत रमेश द स्मार्ट हे शब्द 762 असे लिहिले जातात। आता बघा, एक तुम्हाला इकडे काय दिलेलं आहे, याला म्हणतात आपण कोडिंग। काय म्हणतो याला आपण कोडिंग।
हे कोडिंग कशी दिलेली आहे बघा, एका सांकेतिक भाषेत, एक सांकेतिक भाषा आहे ही रमेश इज स्मार्ट, ही एक भाषाच आहे, पण कोणती भाषा आहे ती सांकेतिक भाषा. जसं की रमेश इज स्मार्ट याचा वाला जो आपल्याला शब्दाला कसं लिहिलेला आहे 765 असं लिहिलेलं आहे. त्यानंतर 978 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल, स्मार्ट अँड ब्युटिफुल 978 ला स्मार्ट आणि ब्युटिफुल असं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तसंच 862 म्हणजे रोज इज ब्युटिफुल, 862 म्हणजे काय होते, रोज इज ब्युटिफुल म्हणजे रोज इज ब्युटिफुल ला आपण 862 त्यांनी लिहिलेलं आहे. तर आपल्याला यांनी म्हटलेलं आहे तर त्या भाषेत ब्युटिफुल साठी, कोणत्या शब्दासाठी, ब्युटिफुल साठी कोणता अंक वापरलेला आहे. आता इथे आपल्याला दिसतो रमेश स्मार्ट साठी 765 आहे, स्मार्ट अँड ब्युटिफुल साठी 978 आहे आणि रोज इज ब्युटिफुल साठी 862 आहे. तर यामुळे जो आपल्याला ब्युटिफुल इथे दिसतो एक वर्ड, ब्युटिफुल इथे दिसतो एक वर्ड, ह्या दोन वर्ड काय अंक आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता, इथे डायरेक्ट कसा काढणार बघा, शॉर्टकटने पण काढू शकता. बघा इथे काय दिलेलं आहे, ब्युटिफुल. मग आपल्याला बघायचं आहे ब्युटिफुल कुठे कुठे आहे, एक इथे ब्युटिफुल आहे, एक इथे ब्युटिफुल आहे. याचा कोड इथे दिलेला आहे आणि याचा कोड इथे दिलेला आहे, बरोबर आहे. मग इथे ब्युटिफुल आहे, इथे ब्युटिफुल आहे, म्हणजे दोन इथे ब्युटिफुल आहे, ब्युटिफुलचा कोड तर एकच असणार, एकच असणार ना. म्हणजे याच्यामध्ये पण लपलेला असेल आणि याच्यामध्ये पण लपलेला असेल. इथे तर ब्युटिफुल नाहीच, इथे आहे का, नो. म्हणजे त्या दोन नंबर मध्ये ब्युटिफुलचा कोड लपलेला आहे. मग दोन नंबर मध्ये ब्युटिफुलचा कोड लपलेला आहे, असा कोणता नंबर सेम आहे दोन्ही नंबर मध्ये, तोच आपला ब्युटिफुलचा होता. मग आता इथे कोणता दिसतो, 862 आहे, 978 आहे, इथं 8 हा अंक दिसतो, इथे पण 8 हा अंक दिसतो, बाकी तर कोणता इथे सेम नाही. म्हणजे आपण सांगू शकतो की ब्युटिफुल साठी हा 8 हा अंक वापरलेला आहे. आता इथे जर अजून इथे ब्युटिफुल असतं तर आपल्याला सगळ्यांचे एक एक चेक करावं लागत, पण आपल्याला इथे इझी झालं का बरं, की दोन याच्यामध्ये ब्युटिफुल दिले आणि हे दोनच फक्त ब्युटिफुल ब्युटिफुल हे सेम आहे, बाकी कोणतेही सेम नाही. त्यासाठी जो आपला ऑप्शन होणार तो ऑप्शन नंबर 1 ए होणार. समजलं असेल सगळ्यांना. चला आपण नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नाही हा प्रश्न दिलेला आहे, हा सुद्धा कशाचा आहे, कोडिंगचा प्रश्न आहे. आता बघा काय दिलेला आहे, याला म्हणतो आपण चायनीज कोडिंग. काय म्हणतो, चायनीज कोडिंग. बघा जर MOETHO TOK याला काय दिलेला आहे, मंकी आर मॅन. याचा जो कोड दिलेला आहे तो काय दिलेला आहे, मंकी आर मॅन. याचा जो कोड दिलेला आहे तो काय दिलेला आहे, डॉग्स आर बार्किंग. याचा जो कोड दिलेला आहे फिगर अँड डॉग, याचा कोड काय दिलेला आहे, हा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी विचारलेला आहे की बार्किंग साठी कोणता शब्द वापरला जातो. आत्ताच आपण बघितलं होतं की कशा प्रकारे आपण जो कोडिंग आहे ते फाइंड आउट करू शकतो. आता बघा यांनी कशासाठी म्हटलेलं आपल्याला, बार्किंग साठी म्हटलेलं आहे. तर आपल्याला बघायचं आहे की बार्किंग कुठे कुठे आहे, कुठे दिसत आहे, या कोड मध्ये आहे का, नो फिगर अँड डॉग्स आहे इथे, इथे आहे का, यस बार्किंग दिसतो, इथे आहे का, कुठे नो. म्हणजे याचा जो कोड आहे बार्किंगचा या 3 याच्यामध्ये लपलेला आहे. ओके, मग या 3 याच्यामध्ये कोणता असणार, आधी असणार, THO असणार की PIC असणार, कोणता असणार. आता एक तर बघा बार्किंग याचा जो कोड आहे आधी पण असू शकतो, THO पण असू शकतो किंवा PIC पण असू शकतो. आता बघा ऑप्शन मध्ये जर बघितलं तर TOK आहे का, नो म्हणजे हा तर कट होणार. ओके, त्यानंतर PIC यस आहे तो होऊ शकतो, THO आहे तो पण होऊ शकतो, आधी आहे तो पण होऊ शकतो. म्हणजे आपल्याला अजून काहीतरी चेक करावं लागेल. मग काय चेक करणार आपण की आता बार्किंग तर इथे एकच वेळ आहे, म्हणजे इकडे तो हा जो कोड आहे तिला तुम्ही इकडे कुठे आलेला नको, कारण की बार्किंग एक वेळ आला म्हणजे त्याचा कोड पण एकच वेळ यायला पाहिजे. मग बघूया आपण आधी इथं आलेला आहे, पुन्हा इकडे आलेला आहे का, आधी कुठे इथे तर नाही आलेला आहे, इथं आलेला आहे म्हणजे आधी पण कटला, आधी असणार का, नो. त्यानंतर नेक्स्ट बघूया काय, THO इथे THO तर आहेच, इथे आहे का, यस इथे पण THO आहे, म्हणजे आपला THO पण होणार नाही. उरला का आपल्याकडे ऑप्शन नंबर ब, PIC म्हणजे बार्किंगचा जो आपल्याला जो कोड होणार तो काय होणार, पिक किंवा PIC. समजलं सगळ्यांना. पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा इथे पुन्हा एक सिरीज दिलेली आहे तुम्हाला. या सिरीज मध्ये दिसतंय तुम्हाला काय दिसतंय,
या सिरीजमध्ये दिसतो तुम्हाला बघा 1 2 1 2 4 3 3 6 5 4 आणि सोमवारचे जे 3 पद आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता बघा या सिरीजमध्ये काय झालं, आता जर इथे आपल्याला सोमवारचे जर 3 पद काढायचे असेल तर आपल्याला याचे 3 चे ग्रुप बनवता येतो किंवा आपण 3 चे अल्टरनेट सिरीज सुद्धा लावता येतो. मग आता 3 चे अल्टरनेट सिरीज कोणती झालेली असेल काय दिसतो तुम्हाला बघा बरं. इथे जर बघितलं मी इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, काहीतरी असं दिसतंय मला, बरोबर आहे. तर असंच करून बघूया बघा 1 + 1 किती होते 2. 2 मध्ये जर +1 केला किती सोडले आपण 2 सोडले, इथे पण आपल्याला 2 सोडावं लागेल. 2 मध्ये +1 केला तर 3 येतो. पुन्हा 3 मध्ये 2 सोडले समोरचा पद घेतलं तर इथं +1 केला तर 4 येतो. मग इथे पण आपल्याला 2 सोडून +1 केला तर काय ना 4 + 1 5 म्हणजे तिसऱ्या नंबरला काय येणार 5. कुठे कुठे दिसतो पूर्ण ऑप्शन मध्ये एकाच किती आहे म्हणजे ऑप्शन नंबर आपलं जास्त टाइम वेस्ट करता आपल्याला एका पदावरून सुद्धा तुम्ही प्रश्न एका सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तरी आपण चेक करण्यासाठी पूर्ण सॉल्व्ह करून बघूया खरंच आपला ऑप्शन येतो का. मग बघा इथे दिसतो आपल्याला 2 2 वरून इथे दिसतो आपल्याला काय दिसतो 4 4 वरून इथे दिसतो आपल्याला 6. पण 6 वरून इथे काय आला पाहिजे तुम्हाला माहितीच आहे काय होऊन आला होता इथे +2 होत आहे, इथे पण +2, इथे पण काय आला पाहिजे मग +2. 6 मध्ये जर 2 ऍड केले तर किती ना 8 आणि 5 8 आणि 5 तर आहे. पहिले तर 8 आलेला आहे, तिसऱ्या याच्यावर 5 आलेला आहे. आता मग मिडल मधलं बघूया इथे 1 दिसतो, इथे 3 दिसतो म्हणजे इथे पण +2 झालेला आहे. इथे 3 दिसतोय, इथे 5 दिसतो म्हणजे तिथे पण +2 झालेला आहे. मग इथे पण +2 होणार, बरोबर आहे. मग याच्यात जर +2 केलं तर 5 आणि 2 किती होतो 7 आहे कसा. ऑप्शन नंबर इज युअर राईट आन्सर. चला सोबत प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न बघा काय दिसतो इथे तुम्हाला हे पण एक सिरीज दिसते तुम्हाला बघा 19.25 किंवा 2.5 20.50 22.00 आणि 23.75 आणि समोरचा कोणतं पद आहे ना ते आपल्याला पाहायचं आहे किंवा शोधायचं आहे. आता बघा इथून काय दिसतो आपल्याला की इथे आता तुम्हाला पॉईंट जर दिसले तर तुम्ही काय करतात गडबडून जातात. तर इथे गडबडाचं असं काहीच कारण नाही. बघा काय झालेलं आहे आपल्याला याच्यावरून हे कसं आलं हे समजत नाही, बट याच्याकडे काय असं समजत आहे का यस इथे बघा 20.50 किंवा 20.50 आणि इथं 22 आहे. मग इथं काय झालं दिसतं तुम्हाला दोघांमध्ये तर मला दिसतो इथे की 1.50 मी काय झालेलं आहे इथं ऍड झालेलं. आपण त्याला दीड म्हणतो. दीड काय झालेलं आहे इथे ऍड झालेलं आहे. इथे काय दिसतो 22 वरून 23.75 झालेलं आहे. म्हणजे इथं मला दिसत आहे की 1.75 काय झालेलं ऍड झालेलं आहे. बघा बरं इथं 1.75 1.50 असं नाही होऊ शकत इथे 1.25 ऍड व्हायला नाही पाहिजे का. बघू बरं होती का तर 19.25 मध्ये जर आपण 1.25 ऍड केले तर किती येते बघूया बरं. 20.50 केला तर 5 + 5 10 10 0 चला 1 2 आणि 1 3 3 आणि 2 5 बरोबर आहे. आता हा जो तुम्हाला पॉईंट दिसतो तो ॲग्री जशीचा तसा येणार इथे. आता 9 आणि 1 10 10 0 चला 1 1 आणि 1 किती होतो 2 आलं का 20.50 20.50. आता तसं समोरचं काढायचं आहे आपल्याला समोरचं पद काढायचं आहे बरोबर आहे. मग इथे कितीने ऍड होत आहे 1.25 इथे 1.50 1.75 म्हणजे 25.25 ऍड होत आहे. म्हणजे इथे पॉईंट जर 25 ऍड केलं तर काय होणार 2 होणार सगळं. 1.75 मध्ये जर 25 0.25 ऍड केले तर काय होणार 2. मग आपण जर 23.75 मध्ये जर आपण 2 ऍड केले आता 2 कसे ऍड करणार कोणी कोणी इथे लिहिणार 2 बट नाही हा पॉईंटच्या खाली पॉईंट येणार 1 स्पेस एक स्थानावर 3 आहे म्हणून एकच स्थानाच्याच खाली 2 येणार
आणि बाकी इकडे काहीच नाही पॉईंटच्या इकडे, म्हणून इकडे काय येणार 0. आता दोघांची ऍडिशन होईल किंवा बेरीज 5 अधिक 0 5 येणार, 7 अधिक 0 7 येणार, पॉईंट आहे जशाच्या तसा. 3 आणि 2 किती होणार 5 आणि 2 जशाच्या तशी. काय आलं उत्तर आपलं 25.75. ऑप्शन आहे का? यस, ऑप्शन नंबर क 25.75. समजलं सगळ्यांना? ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा समोरचा प्रश्न दिसतो आपल्याला एक, हे आपल्याला याच्यातलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. या नंबरवरून हा नंबर आलेला असतो, तसाच या नंबरवरून समोरचा नंबर कशा प्रकारे येणार हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं असतं. तर यासाठी तुम्हाला खूप सारे लॉजिक लागतात, पण इथे कोणतं लॉजिक लागते ते आपण इथे बघूया. बघा इथं आपल्याला दिसतात 4 5 6 7, इथं दिसतात 2 3 4 5 आणि या नंबरवरून हा नंबर कसा बनला. जर आपल्याला या दोघांचं जर लॉजिक किंवा रिलेशन समजलं तर आपल्याला समोरच्याचं रिलेशन आपल्याला काढता येते. चला बघूया मग की याच्यावर हा नंबर कसा बनला असेल. तर इथं मला दिसून येतोय बघा, हा नंबर आहे 4 5 6 7, त्याच्यावर बनलेला आहे 2 3 4 5. आता मी हा याच्यासोबत जर कंपॅरिझन केलं तर काय दिसतंय मला, 4 वरून 2 आलेले आहे म्हणजे तिथं -2 झालेले आहे, बरोबर आहे. 5 वरून 3 आलेले आहे म्हणजे तिथं पण -2 झालेले आहे. 6 वरून 4 आलेले आहे इथे पण -2 झालेले आहे आणि 7 वरून 5 आलेले आहे इथे पण -2 झालेले आहे, म्हणजे -2 झालेले आहे. तसंच आपल्याकडे काय नंबर आहे 9 8 8 9. यावरून आपल्याला काय करायचं आहे, समोरचा नंबर काढायचा आहे. याच्यावरून -2 होणार, बरोबर आहे. 7 मधून जर -2 केले तर सॉरी 9 मधून जर -2 केले तर किती येणार 7. 8 मधून जर -2 केले तर किती येणार 6. पुन्हा 8 मधून -2 केले तर किती येणार 6. पुन्हा 9 मधून जर -2 केले किती येणार 7. म्हणजे आपल्याकडे जे उत्तर आलं ते काय आलेलं आहे 7 6 6 7 आहे का आपल्याकडे 7 6 6 7. यस, ऑप्शन नंबर फर्स्ट. समजलं सगळ्यांना? चला समोरच्या प्रश्नाकडे बोलूया. आता समोरचा प्रश्न एक डायग्राम दिलेला आहे आणि या डायग्राम मध्ये बघा 4 काय दिलेले याचे भाग दिलेले आहेत किंवा पार्ट दिलेले आहेत. त्या 4 पार्टामध्ये काहीतरी नंबर दिलेले आहेत आणि इथे लास्टची जी थर्ड नंबरची तुम्हाला डायग्राम दिसत आहे, त्या डायग्राम मध्ये इथे काय दिलेला आहे स्टार दिलेला आहे. काय दिलेला आहे स्टार. तर या स्टारच्या जागी काय नाही ते आपल्याला इथं शोधायचं आहे. तर बघा यावरून आपल्याला काय दिसतो, इथला नंबर काढायचा आहे म्हणजे इथला नंबर कसा आला इथला नंबर कसा आला, हा नंबर कसा आला ह्या तिघावरून, हे आपल्याला लॉजिक जमलं पाहिजे. हे जर लॉजिक जमलं तर आपल्याला या तिघावरून आपल्याला इथला जो नंबर असणार तो आपल्याला काढता येतो. मग काय झालेलं असेल त्याच्यामध्ये बघा बरं. पहिली मी ऍडिशन करून बघतो सगळ्यांची. बरं 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 वरून 36 कसे येत नाही. दुसरं लॉजिक लावून बघूया. अधिक झालं काय करा आता वजा करा. 6 मधून 3 वजा केले 3 राहणार, 3 मधून पुन्हा 2 वजा केले 1 राहणार. पण हे बोलून काही लॉजिक जमत नाही. ते समोरचं बघूया, अजून दुसरं काही लॉजिक बघून लावून बघूया. मायनस झाला आता बघूया आपण इथं गुणाकार करू. ओके, साइन त्रिक 18 आणि 18 गुणे 36. 36 आलेला म्हणजे असं लॉजिक लावू शकतो. बघा काय लॉजिक आहे ते 6 गुणिला 3 गुणिला 2, बरोबर आहे. साइन त्रिक 18 आणि 18 गुणे 36. 36 इथे आलेला आहे, बरोबर आहे. समोर वगैरे एकत्र तसंच 12 गुणिला 2 गुणिला 6. बघूया एकत्र 12 गुणे 24 आणि 24 गुणिला 6 करा. 24 गुणिला 6, 6 24, 24 4 चला 2. साइन गुणे 12, 12 2 14, 144 आलेला आहे. 144 यस आलेला म्हणजे लॉजिक हेच लागणार. ओके, मग समोरचा आता आपल्याला जर लॉजिक माहित असेल तर समोरचा आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. बरं काय येणार मग 11 गुणिला 2 गुणिला 6. 11 गुणिला 2 गुणिला 6 किती होणार बघा बरं. साइन गुणे किती होणार, हे होणार 12 गुणिला 11 आणि 11 गुणिला 12 किती होणार बघा 11 गुणिला 12. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता जर येत असेल तुम्हाला टेबल तर. जर 12 येत नसेल तर तुम्ही असं पण करू शकता. 12 1 12, 12 2 हाताला 1, 12 1 12, 12 1 13. किती आला आन्सर 132. ऑप्शन नंबर ए. समजलं सगळ्यांना? चला समोरच्या प्रश्नाकडे बोलूया. आता हा एक प्रश्न दिलेला आहे, हा थोडा टफ प्रश्न आहे बघा, तर येऊन जाईल तुम्हाला. बघा काय दिसते तुम्हाला
कसं सॉल्व्ह करणार याला? हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी याच्यामध्ये बघा तुम्हाला काय असतं ना, कधी कधी याची ऍडिशन होतो सगळ्यांची, किंवा ह्या दोघांची ऍडिशन इथं असतो, किंवा ह्या दोघांचं सबट्रॅक्शन इथं असतो, किंवा वर्ग असतो, किंवा घन असतो, काही ना काही लॉजिक करून सपोज ह्या दोघांचं ऍडिशन इथं असू शकतो, काहीही असू शकतो. पण या तिघाच्या हे जे असं रिलेशन असू शकतो किंवा असं रिलेशन असू शकतो. ओके, मग इथं कोणतं रिलेशन लागणार ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता मी इथं जर बघितलं तर काय होणार, दोघांची ऍडिशन केली तर एवढी येत नाही. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर एवढं येत नाही. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर एवढं येत नाही. ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून जर बघितलं तर 2 1 जा 2, पण 1 प्लेसवर 2 आहेच नाही, युनिट प्लेसवर, किंवा इतर स्थानी 2 आहेच नाही, इथं 2 आहेच नाही, म्हणून ते पण लॉजिक नाही लागणार. यस, मला एक काहीतरी दिसतं बघा, 81 49 121 169 आणि 225 हे मला कोणाचे तरी वर्ग दिसतं. मग कोणाचे वर्ग दिसत आहे ते नंबर लिहून घेऊया. पहिला आपण काय करू, ज्याचे वर्ग दिसत आहे ते नंबर लिहून घेऊया. 81 हा 9चा वर्ग असतो, 49 7चा वर्ग असतो, 121 11चा वर्ग असतो, 169 13चा वर्ग असतो, आणि 225 हे 15चा वर्ग असतो. ओके, आता हे सध्यापुरतं आपण याला स्किप करून टाकूया, एक बोलून घेऊया. आणि हे जे नवीन नंबर इथे लिहिले आपण त्याचे जे वर्गमूळ काढले, त्याचे जे वर्गमूळ काढले त्याचा विचार करूया. ओके, मग आता काय झालेलं असेल, काय दिसतो आपल्याला, 15 आणि 9 दिसतोय, त्याच्यावरून 12 कसे आले असेल, 13 आणि 7 दिसतोय, त्याच्यावरून 10 कसे आले असेल. यस, 13 आणि 7 काय दिसतं आपल्याला, 13 आणि 7 याच्यावरून 10 कसे आले असेल. 13 आणि 7 दोघांचं जर आपण बेरीज केली तर काय येतो, 20, बरोबर आहे. आणि 20 ला जर आपण 2 ने जर भागलं तर उत्तर काय ना, 10. यस, याचे तसे तर करून बघूया बरं. 15 आहे, 15 मध्ये काय करायचे होते आपल्याला, 9 ऍड करायचे होते. 15 आणि 9 किती होतो, 24. किती होणार, 24. आणि 24 ला जर आपण 2 ने भागलं तर उत्तर काय येतो, 12 आहे का बघा. यस, म्हणजे सिरीज लॉजिक इथे लागणार. मग इथे पण आपण असं करू शकतो, इथे किती आहे, 11 प्लस, आता प्लस किती करायचे, इथं तर आपल्याला वर्ग देणारच नाही, इथं कोणाचा तरी वर्ग येणार आहे. काय येणार ते बघूया. इथं आपण समजू x आहे, काय आहे x. ओके, आता इथे 20 कशाला येते माहित नाही. ओके, आता इथे काय येणार ते पण माहित नाही आपल्याला, पण इथे किती आहे, 2 ने डिवाइड करतो आपण. आन्सर काय आला पाहिजे आपल्याकडे, 7. मग 7 ला 7 येण्यासाठी कितीला 2 ने भागावं लागेल, 14 ला, बरोबर आहे. कितीला भागावं लागेल, 14. आणि ह्या दोघांचं जर उत्तर 14 यायचं असेल तर 11 मध्ये किती ऍड करावं लागेल, 3. किती ऍड करावं लागेल, 3. म्हणजे किती येणार, 3. पण इथे 3 तर ऑप्शन नाही, 3 हे आपल्याला विचार केला नाही, 3 चा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे, म्हणजे 3 चा वर्ग आपल्याकडे काय येणार, मग 9. ऑप्शन नंबर 1, याचं उत्तर काय येणार, 9. बघा, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, असे टफ सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्हाला लॉजिक माहित असेल, जर तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केली तर तुम्हाला असे सुद्धा क्वेश्चन एकदम इझी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला वर्ग कसे काढायचे सोप्या ट्रिकने हे जर बघायचे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक टाकणार आहे मी त्या व्हिडिओची, की सोप्या पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे किंवा वर्ग कसे काढायचे ते तुम्ही बघून घ्या. तुम्हाला वर्गमूळ किंवा वर्ग कशा प्रकारे काढू शकतो ते तुम्हाला माहिती पडून जाईल. चला आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. आता समोरचा प्रश्न दिसतोय एक बघा, एक डायग्राम दिलेली आहे आणि एक क्वेश्चन दिलेला आहे, थोडीशी काही तुम्हाला माहिती दिली आहे. त्या माहितीच्या आधारे आणि त्या डायग्रामच्या आधारे तुम्हाला काही जे प्रश्न दिले आहेत ते सोडवायचे. चला माहिती बघून घेऊया काय आहे. त्यांनी सांगितलं की 40 ते 42 म्हणजे 40 पासून तर 42 प्रश्न तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत या माहितीच्या आधारे आणि या डायग्रामच्या आधारे. बघूया काय आहे माहिती. सोबतची आकृती ही एक आकृती आहे आपल्याकडे. त्रिकोण ए, हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा जो तुम्हाला त्रिकोण दिसतोय, त्रिकोण ए ने पुरुषांची संख्या दर्शवलेली आहे. ए ने कोणाची संख्या दर्शवलेली आहे तुम्हाला, पुरुषांची संख्या दर्शवलेली आहे. त्यानंतर आपल्याला जो पण इथे माहिती पण दिसते ते आपण इथे लिहिण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला जेणेकरून प्रश्न आपल्याला सोडवता येईल. वर्तुळ बी, वर्तुळ बी, यस वर्तुळ बी आहे इथं सुशिक्षित लोकांना दर्शवलेले आहे. या कोणत्या लोकांना दर्शवलेले आहे, सुशिक्षित लोकांना बी ने दर्शवलेला आहे आणि तो आहे सर्कल. ओके, त्यानंतर चौकोन सी ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शवलेले आहे.
सी जो दिसतोय तुम्हाला, हा जो चौकोन दिसत आहे, या चौकोनला कोणाने दर्शवतो आपण? व्यवसाय करणारे लोक, व्यवसाय. ओके, आता माहिती तर आपण लिहून घेतली आहे. ओके, आणि वाचून पण घेतली आहे. समोर काय म्हणतात बघूया, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता ही जी माहिती दिली आपल्याला, या माहितीवरून आपल्याला समोरचे जे 3 प्रश्न येणार, 40, 41, 42, हे 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्हाला ही माहिती आणि ही जी डायग्राम जर समजली असेल तर तुमचे 3 मार्क एकदम हातातले आहेत, कुठेही जाणार नाही. तर चला प्रश्न बघूया कसे येतात त्याच्यावरची. बघा, असे व्यवसाय करणारे पुरुष, असे व्यवसाय करणारे पुरुष जे सुशिक्षित नाहीत किती आहेत? सुशिक्षित नाही म्हणतायत, किती आहेत? मग आता याच्यामध्ये आपल्याला कीवर्ड माहिती पाहिजे की या माहितीमध्ये कोणते कीवर्ड आले आणि प्रश्नामध्ये कोणते कीवर्ड आले. बघा, इथे व्यवसाय आलेला आहे, म्हणजे व्यवसाय मधले पण काय येणार? पुरुष येणार जाते. व्यवसाय मधले पण जेवढे पण लोक असणार ते येणार. त्यानंतर व्यवसाय करणारे पुरुष, व्यवसाय करणारे आहे, कोणी बाहेर याच्यामध्ये लेडीज पण असू शकतो, कोणी जेंट्स पण असू शकतो, कोणी त्यांनी काय म्हटलं? पुरुष. हे पुरुष आहे. ओके, जे सुशिक्षित नाहीत किती आहे? मग आता सुशिक्षित नाही म्हणजे सुशिक्षित म्हणजे हे सुशिक्षित म्हणजे याच्यातले तर कोणी येणार नाही. ओके, याच्यातले कोणीही येणार नाही. उरली काय आपल्याकडे? 5, 2, 8. आता 5, 2, 8 हे व्यवसाय करणारे पुरुष, पण व्यवसाय करणारा 5 आहे, 2 आहे का? व्यवसाय करणारा 5 आहे आणि 2 आहे, पण 8 आहे का? नो, म्हणजे 8 कॅन्सल होणार. उरलं काय आपल्याकडे? 5 आणि 2. समोर काय म्हणतात त्यांनी? व्यवसाय करणारे पुरुष. आता हा दोन पुरुष पण आहे आणि व्यवसाय करणारा पण आहे, पण आता हा जो 5 आहे हा व्यवसाय करणारा तर आहे, पण तो पुरुष आहे का? नो. म्हणून आपल्याकडे उत्तर काय आलं? फक्त 2. आणि हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया. किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाहीत असे आहेत. आता त्यांनी म्हटलेलं आपल्याला इथे की असे बघा, किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाहीत असे आहेत. व्यवसाय करीत नाही. किती सुशिक्षित पुरुष व्यवसाय करीत नाही? बघूया, सुशिक्षित पुरुष व्यवसाय करीत नाही. आता बघा, हे पुरुष होते, हे पुरुष होते, हे सुशिक्षित होते आणि हे व्यवसाय करणारे होते. ओके, त्यांनी म्हटलं किती पुरुष ते प्रॉपर लिहिलं. बघा काय म्हटलं बघून येऊया आपण. किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाही कसे लिहून घेऊ. किती पुरुष सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाही कसे आहे. आपला प्रश्न हा आहे की किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाही असे आहे. आपल्याला माहित आहे ए म्हणजे पुरुष होते, बी म्हणजे सुशिक्षित होते, बरोबर आहे, आणि सी म्हणजे व्यवसाय करणारे होते. आता बघा त्याने काय म्हटलं किती सुशिक्षित पुरुष. आता ही सुशिक्षित एवढे लोक आहेत, पण ही सुशिक्षित आहे सगळे, पण हे 2 पुरुषच नाही. पुरुष कोणते आहे? 7 आणि 9 हे 2. समजलं आपल्याला. किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाही, म्हणजे व्यवसाय पण करीत नाही म्हणजे व्यवसाय तर 7 तर करतो, हा पण कटला. उरला आपल्याकडे काय? 9. काय उरला? 9. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन मध्ये 9 असायला पाहिजे. यस, ऑप्शन नंबर ड. ऑप्शन नंबर ड. समोरच्या प्रश्नाकडे बोलूया. पुन्हा त्यांनी म्हटलं आहे व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती? व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती? व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती? व्यवसाय करणारे
सुशिक्षित पुरुष किती, व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती म्हणतात. हा पुरुष होते, सुशिक्षित होते आणि हे व्यवसाय करणारे होते. व्यवसाय करणारे, आता हे व्यवसाय करणारे एवढे झाले आहे. सुशिक्षित, सुशिक्षित म्हणजे आता हे ना, आता व्यवसाय करणारे एवढे होते, पण सुशिक्षित करणारा फक्त हा एकच दिसतोय आपल्याला आणि हा एक दिसतोय, दोन दिसतोय. त्यानंतर पुरुष किती, पण हा तू तर दोन तर हा पुरुष नाही, म्हणजे पुरुष काय फक्त आपल्याकडे 7. ऑप्शन मध्ये आपल्याकडे 7 असायला पाहिजे. बघूया आपण ऑप्शन मध्ये 7 आहे का, आहे का आपल्याकडे ऑप्शन मध्ये 7. यस, ऑप्शन नंबर ए. समजलं सगळ्यांना कशा प्रकारे हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. एक माहिती दिलेली असतो, एक डायग्राम दिलेली असतो. त्या डायग्रामला जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि माहिती जर आपण केअरफुली काळजीपूर्वक वाचून घेतली तरी 3 प्रश्न आपल्याला इझिली एकदम अवघ्या 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करू शकतो. चला समोरच्या प्रश्नाकडे बोलूया. बघा समोरचा प्रश्न दिसतोय आपल्याला इथे. बघा 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल. 2000 साली शिक्षक दिन कधी होते, गुरुवारी असेल. तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल. तर दिवशी ना, कोणत्या दिवशी असेल. ओके, कोणत्या दिवशी असेल. आता तुम्हाला माहित आहे की शिक्षक दिवस कोणत्या दिवशी असतो आणि प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असतो. आता बघा शिक्षक दिन असतो हा 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. ओके, आणि प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी. 26 जानेवारी. आता त्यांनी म्हटलं की 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल. त्याला करून घ्या आपण 2000. 5 सप्टेंबर 2000 ह्या दिवशी कोणता वार होता, गुरुवार होता म्हणून. ओके, 5 सप्टेंबर 2000 शिक्षक दिनाच्या दिवशी गुरुवार होता. तर त्यांनी विचारलं 26 जानेवारी 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल. जसं की 5 सप्टेंबर 2000 साली गुरुवार होता, तर 26 जानेवारी 2001 साली कोणत्या असणार म्हणते. तरी का आपण बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगू कशा प्रकारे सांगतो. बघा इथे काय केलेलं आपल्याला 5 सप्टेंबर. आता तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. आता सप्टेंबर मध्ये किती दिवस असतो याची पण आपण जो हात दिसतो त्या हातावर आपण माहिती करून घेऊ शकतो. बघा हा म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर हा 30 चा असतो. जर हा जर उंच आला तर 31, खाली आला तर 30. मग खाली आला तर सप्टेंबर म्हणून 30 दिवसाचा असतो. मग इथे 5 दिवस तर गेले, 5 दिवस गेले, उरले किती 25 दिवस इथे ठेवले. आता सप्टेंबर झाला काय तो ऑक्टोबर. ऑक्टोबर कितीचा असतो, किती दिवसाचा असतो 31 म्हणून इथे 31 समजलं. ऑक्टोबर झाल्यावर नोव्हेंबर, नोव्हेंबरला 30 चा असतो. नोव्हेंबर झाला डिसेंबर, डिसेंबर सुद्धा 31 चा असतो. आता जानेवारी मध्ये किती दिवस घ्यायचे आपल्याला 26. मग पुन्हा 26 दिवस आपण घेऊया आणि आज सगळ्यांचे आपण काय करणार आता ऍडिशन करू. बघा 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 6 किती होतो 13. हातचा नंबरला 1 त्याला वरती लिहूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14. किती आलं 143 दिवस. म्हणजे 5 सप्टेंबर 2000 पासून तर 26 जानेवारी 2001 पर्यंत किती दिवस होतात 143 दिवस होतात. का बरं आपण पहिले दिवस काढले, कारण आपण जर दिवस काढले तर आपल्याला 5 सप्टेंबर पासून तर 26 जानेवारी पर्यंत किती दिवस होतात हे जर आपल्याला माहित असले तर आपण त्याचा वाढ सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर आपल्याला माहित आहे की 143 काय आहे दिवस आहे. तुम्हाला माहित असेल तर बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे किती वार असतात, एकूण 7 वार असतात. आपल्याकडे किती वार असतात 7. आणि यालाच आपण काय म्हणतो आठवडा. काय म्हणतो आठवडा. जर आपण या दिवसाला जर आठवड्याने जर आपण भागलं तर आपल्याला येणारा दिवस मिळणार. कसं भागणार चला बघूया. किती दिवस आले टोटल आपल्याकडे 143 दिवस आले बरोबर आहे. मग याला किती न भागायचं आहे म्हटलं आठवडा. आठवड्यामध्ये दिवस किती असतात 7 म्हणून आपण याला काय करणार 7 ने भागूया. मग 7 गुणे 14 उरले किती 0. मग या 3 ला काय करणार आपण खाली घेऊन येणार. आता 7च्या पाड्यामध्ये 3 येणार नाही म्हणून काय घेणार की आपण 0 घेणार, खाली पण 0 घेणार.
उरले किती 3. मग आता हे जे उरलेले बाकी 3 आहे हेच आपले सोमवारचे दिवस आहे. हेच आपलं काय असणार उत्तर असणार. जनरली भागाकारामध्ये जे उत्तर असते ते आपला वरचा असतो बरोबर आहे. बट आपल्याला इथं कोणतं काम आहे आपल्याला जो बाकी आहे तो पाहिजे. मग बाकी किती आले 3 आणि पहिले जो आपल्याला त्यांनी वाढ दिला तेव्हा दिला गुरुवार. मग गुरुवार मध्ये जर आपण 3 दिवस जर ऍड केले तर आपल्याला जो असणार आपलं उत्तर येणार की प्रजासत्ताक दिन 2001 साली कोणत्या दिवशी होता. गुरुवार मधून जर आपण 3 परत गेलो ऍड करत गेलो गुरुवार झाल्यावर शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे त्यांचे आपलं आन्सर आहे ना रविवार. समजलं सगळ्यांना. अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो किंवा सोडवू शकतो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकते गावला कशा प्रकारे मी सॉल्व्ह केलेला आहे. ओके समोरचा प्रश्न घेऊया. हा पण तसाच प्रश्न आहे बघा. परागचा 25वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. एक पराग नावाचा मुलगा आहे आणि त्याचा जो वाढदिवस आहे कधी आहे 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे. कोणता 25वा वाढदिवस. ओके म्हणजे 25 वर्षाचा झाला पराग आणि तो कोणत्या दिवशी झाला 21 फेब्रुवारी 2004 रोजी 25 वर्षाचा झाला. तर त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे त्या दिवशी शनिवार असेल. या दिवशी वार कोणता आहे म्हणते शनिवार. कोणता वार आहे शनिवार. तर परागचा 14वा वाढदिवस कोणत्या वारी होता 14वा वाढदिवस होता. हा 25वा वार. हा कोणता वाढदिवस होता 25वा. त्यांनी विचारला कोणता आपल्याला 14वा. तर आपण इथून करू शकतो बघा. आता 14वा आणि हा 25वा. मग 14वा वार जर काढायचा असेल तर 14 वर्ष आपल्याला मागे यावं लागेल. काय करावं लागेल 14 वर्ष आपल्याला काय करावं लागेल मागे यावं लागेल 25. ओके मग 14 वर्ष जर आपण मागे आलो 14 25 मधून जर आपण किती काढले 14 सबट्रॅक्ट केले तर काय येणार ते 9 काय येणार 11 येणार. म्हणजे 11 वर्ष आपल्याला काय करावं लागेल मागे यावं लागेल. मग 11 वर्ष जर मागे यायचं असेल तर 2004 मधून जर आपण 11 वर्ष मागे आले तर किती होणार रे सांगा बरं. 2004 2003 2003 हा 1 झाला 2002 हा 2 झाला असे आपल्याला कुठपर्यंत यावं लागेल 11 वर्ष मागे यायचे. मग याच्या 2004 मधून जर 11 वर्ष आपण मागे आलो तर काय येणार आपल्याला सांगा बरं. जर आपण 11 वर्ष मागे आलो तर आपला कोणता साल येणार 1993. किती येणार 1993. मग 1993 21 फेब्रुवारी 1993 काय असणार या डेटला या इयरला त्याचा 14वा काय असणार वाढदिवस असणार. बरं इथे 14वा वाढदिवस असणार आपण डेट काढला इयर काढला तर त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे वारी. वारी म्हणजे वार कोणता दिवस कोणत्या दिवशी येणार. जसं की त्यांनी म्हटलं की 21 फेब्रुवारी 2004 ला 25वा वाढदिवसाचा शनिवारी आला तर 21 फेब्रुवारी 1993 या साल या परागचा वाढदिवस या वर्षी किंवा या सालाला किंवा या साली कोणत्या वारी आलता किंवा कोणत्या दिवशी आलता हे आपल्याला दिवस काढायचे. ओके तर चला बघूया कसं काढणार याला सांगा बरोबर. आता बघा इथे किती वर्ष झाले 11 वर्ष झाले. बर मग आता 11 ने काय करणार आपण तिथे 11 ने मागे येणार की समोर जाणार हे आपण सांगू शकत नाही कारण की याच्यामध्ये लीप इयर पण असतो. काय असणार लीप इयर. मग कोणकोणते लीप इयर असतात लीप इयर कशाला म्हणतात हे तुम्हाला मी एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये सांगणार. सध्या तुम्ही लीप इयर मध्ये काय होतं ते थोडीशी शॉर्टकट मी सांगून देतो. बघा ज्या वर्षाला काय होणार ज्या वर्षाला 4 ने विशेष भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. समजलं. ज्या वर्षाला 4 ने विशेष भाग जातो. सपोज माझ्याकडे एखादा वर्ष घेतला आपण 2000 याला 4 ने भाग जातो का यस 4 पंच 20 4 ने भाग जातो म्हणजे हा काय झाला 2000 लीप इयर झाला. मग तसाच लीप इयर कोणकोणते ज्याला 4 ने भाग जातो ते सगळे लीप इयर असतात. ओके मग लीप इयर
आणि लीप इयर मध्ये काय असतो, जो फेब्रुवारी मंथ असतो किंवा जो फेब्रुवारी महिना असतो तो किती दिवसाचा असतो, तो असतो 29 दिवसाचा. आणि जो आपले साधारण वर्ष असतो त्यामध्ये जो लीप इयर असतो, जो साधारण वर्ष असतो त्यामध्ये जो फेब्रुवारी महिना असतो तो असतो 28 दिवसाचा. ओके, मग आपल्याला त्यांनी विचारलं की 21 फेब्रुवारी 1993 रोजी कोणता वार होता. मग इथं आपल्याला काय झालेला आहे, 11 दिसतोय. मग याच्यामध्ये आपल्याला पुन्हा ऍड करावं लागेल. लीप इयर किती आले याच्यामध्ये, 11 मध्ये लीप इयर कोणते ना, 1993 ला 4 ने भाग जातो का, नाही. मग पुन्हा 1994 पाहावं लागेल, त्याला 4 ने भाग जातो का, हे सुद्धा चेक करावं लागेल आपल्याला. ओके, पुन्हा यालाही जाणार नाही. पुन्हा 1995 ला पण जाणार नाही, 1996 ला जातो. यस, हा एक दिवस ऍड होणार. 1996 झाल्यावर डायरेक्ट 2000 ला जाणार. यस, हा एक दिवस ऍड होणार, म्हणजे 2 दिवस पुन्हा ऍड होणार. म्हणजे इथे किती येणार, 13. किती येणार, 13. हे 2 दिवस 11 दिवस वर्षातले आणि लीप इयरचे हे 2 दिवस वाढणार, म्हणजे 13 दिवस होणार. 13 दिवसाचा जर आपल्याला वार काढायचा असेल, आपल्याला माहिती आहे आपण कसा काढतो. 13 ला आपण काय करणार, 7 ने भागणार. 7 ने भागलं तर बाकी किती उरतो आपल्याकडे, 6 उरतो. किती उरतो, 6. म्हणजे 6 दिवस आपण सोमवार नाही जाणार आपण, कारण की इथं आपल्याला मागे यायचं आहे म्हणून आपण रिटर्न येणार. काय करणार आपण, रिटर्न येणार. मग आता मला सांगा, हा जर शनिवार असेल, शनिवार मधून जर 6 दिवस आपण जर मागे आलो तर काय कोणता वार येणार बघा बरं. शुक्रवार 1, गुरुवार 2, बुधवार 3, बुधवार झाल्यावर मंगळवार, त्यानंतर सोमवार, सोमवार झाल्यावर लास्टला रविवार. म्हणजे कोणता वार येणार, रविवार. आपला ऑप्शन नंबर बघ. समजलं सगळ्यांना. तो पण प्रश्न असाच होता. आपण पहिले तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा इकडे सांगून देतो मी. 21 फेब्रुवारी 2004 आहे हा आपल्याला दिलता पराचा वाढदिवस 25वा 21 फेब्रुवारी 2004 रोजी येतो. त्याच दिवशी शनिवार असेल, त्या दिवशी शनिवार तर परागचा 14वा वाढदिवस कोणत्याचा वारी होता तो काढायचा. पहिले आपल्याला किती इयर झाले ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले डे काढायचे आहे. डे काढल्यावर आपण त्याला वीक ने डिवाइड करून जे बाकी उरत तो आपल्याला, जर त्याने मागे या म्हटलं तर आपल्याला मायनस करायचे आहे किंवा वजा करायचे आहे, मागे यायचं आहे. आणि समोर जा म्हटलं तर आपल्याला त्यामध्ये तेवढे दिवस प्लस करायचे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न हा खूप सोपा आहे आणि खूप जास्त परीक्षेमध्ये विचारला जातो. बघा याला दिशावरून हा प्रश्न आहे. बघा काय म्हणतो, महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. आता महेश नाव मुलगा आहे, उत्तरेस तोंड. आता दिशा म्हटलं तुम्हाला माहित पाहिजे, वरती येतो उत्तर, खाली येणार दक्षिण, या साईडला येतो पूर्व आणि या साईडला येतो पश्चिम. आता त्यांनी काय म्हटलं, महेश हा मिडल पॉइंट. ओके, महेश उत्तरेस तोंड करून उभा आहे. महेश कुठे उभा आहे, उत्तरेस तोंड करून, म्हणजे त्याचं तोंड जे आहे उत्तरकडे आहे, तो असा उभा आहे. माझं तोंड कुठे आहे, उत्तरेकडे. त्याने पिछेमूड करून, पिछेमूड तुम्ही शिकले असाल तुम्हाला पीटी मध्ये, पिछेमूड आगेमूड. तर त्याने काय म्हटलं, त्याने पिछेमूड करून, पिछेमूड म्हणजे मागे ओढला तो, त्याचं तोंड उत्तरेकडे होतं तर तो मागे ओढला जातात, त्याचं तोंड कुठे झालं, दक्षिणेकडे. ओके, तो दक्षिणे चालू लागला व त्याने 3 किलोमीटर अंतर कापले. दक्षिणेकडे चालला तो आणि इथे किती, 3 किलोमीटर अंतर चालला. ओके, किंवा कापले. त्यानंतर डावीकडे वळून, त्यानंतर तो कुठीकडे वळला, डावीकडे. असा जर चालला तर याची डावी साईड कोणती होणार, सर्वप्रथम ही वाली, कारण हा उजवा हा डावा. डावीकडे वळला, डावीकडे वळला, त्याने 5 किलोमीटर अंतर कापले. डावीकडून वळून त्याने किती, 5 किलोमीटर अंतर कापले. ओके, व पुन्हा डावीकडे वळला. पुन्हा तो कुठे वळला, डावीकडे. आता तो असा चालला तर त्याची डावी बाजू ही येणार वरच्या साईडची, परंतु पुन्हा डावीकडे वळला आणि काय म्हणते, पुन्हा डावीकडे वळून त्याने 3 किलोमीटर अंतर कापले. किती किलोमीटर, 3. म्हणजे पुन्हा किती येणार, 3 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ 6 किलोमीटर चालत गेला. आता पूर्व दिशा कुणीकडे आहे, हे बघा पूर्व दिशा इकडे आहे. इकडे तो चालत गेला, इकडे किती चालत गेला, 6 किलोमीटर. 6 किलोमीटर तो चालत गेला. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलं ते बघूया. आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. तर मग त्याने विचारलं आपल्याला, जो मूळ स्थान होतं, हे जो होतं त्याचं मूळ स्थान, या मूळ स्थानापासून तर पूर्वे इथपर्यंत यायला त्याला किती अंतर कापावं लागेल ते विचारलं. आता बघा तुम्ही जर असं करसाल 3 आणि 5 8 8 आणि 3 11 11 आणि 6 17 17 तर ऑप्शन म्हणले. बरं असं करायचं पण नाही. आपल्याला काय करायचं आहे, इथून आपण सरळ गेलो, शॉर्टकट शिकलेला आपण किती पण शॉर्टकट बरोबर. आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी अंतर विचारलं म्हणजे
जे कमीत कमी अंतर असतो तो आपल्याला अंतर घ्यावा लागतो. मग इथून एवढं अंतर किती असणार आहे? खाली दिलेलं आहे 5 किलोमीटर, म्हणजे हे पण 5 किलोमीटर असणार. इथून एवढं काय नाही, हे पण अंतर आहे की नाही? हे 5 किलोमीटर असेल तर हे 5 किलोमीटर असायलाच पाहिजे. हे 5 किलोमीटर असेल आणि हे 6 किलोमीटर. दोघांची जर आपण ऍडिशन केली तर किती होणार? 5 अधिक 6 11 किलोमीटर. म्हणजे आपला उत्तर येणार क. समजलं सगळ्यांना? चला समोरचा प्रश्न घेऊया. समोरचा प्रश्न बघा. हा पण दिशावरून प्रश्न दिलेला आहे आपल्याला. बघा काय दिलेलं आहे? जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटलं, आग्नेय दिशेला काय म्हटले? पूर्व. सॉल्व करून बघा तोपर्यंत तुम्ही. चला काय म्हटले त्यांनी बघा. जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले, तर याचप्रमाणे पुढील दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल? यासाठी आपल्याला दिशा पाठ असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे की उत्तर असतो, खालची दक्षिण असतो, ही पूर्व असतो आणि ही पश्चिम असतो. पण त्यांनी इथे दिलेलं आग्नेय, ईशान्य, मग हे कुठे असतात? हे 4 दिशा तर सगळ्यांना माहित आहे. हे कुठे असतात? हे सुद्धा असतात यांच्याच मधामध्ये. पण कोणती कुठे असतात? जिथे आग्नेय असतात, जिथे असतात, जिथे असतात, तिथे असतात. तुम्हाला माहित पण असेल कोणाला, पण खूप सारे असे मुलं आहेत त्यांना दिशाच माहित नाही. तर यासाठी पण आपल्याकडे एकदम सोपी पद्धत आहे. एक तुम्हाला वर्ड माहित ठेवायचा, शब्द माहित ठेवायचा. I1. कोणता शब्द? I1. आ मीन्स आग्नेय, ई मीन्स ईशान्य, व मीन्स वायव्य आणि न मीन्स नैऋत्य. समजलं? मग याला हा जर तुम्हाला शब्द पाठ असेल तर दक्षिणच्या समोरून, दक्षिणच्या उजव्या टोकाकडून त्याला चालू करायचं. इथं काय लिहिणार? आ. इथं काय लिहिणार? ई. इथं काय लिहिणार? व. इथं काय लिहिणार? न. बघा आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. समजलं सगळ्यांना? कशी वाटली? ओके ठीक आहे. चला बघूया त्यांनी काय म्हटलं. आता ह्या तर आपल्या काय झाल्या सगळ्या दिशा बनवल्या. ओके मग बघा काय म्हटलं. तर आग्नेय दिशेस पूर्व म्हटली. आता ही जी आग्नेय दिशा आहे याला काय केलं? पूर्व म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पूर्व. एकनी काय केलेलं आहे? मागे आलेलं आहे. त्यानंतर पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटली. आता ईशान्य कुठे बघा? ईशान्य, ईशान्य, हा ईशान्य दिशेला इथे काय म्हटलेलं आहे? पूर्व. इथे पण एकने मागे आलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे काय करता येतो? घड्याळाच्या दिशेने एकने मागे पडतो किंवा घड्याळाच्या दिशेने फिरत. त्यानंतर तर त्याचप्रमाणे पुढे दक्षिण दिशेस काय म्हणते? मग या दक्षिण दिशेस काय म्हणते सांगा बरं. बघा हा इकडे एकने मागे सरकत आहे, घड्याळाच्या दिशेने चालला. मग इथं जर आपण घड्याळाच्या दिशेने चालला तर काय ना? नैऋत्य. न मीन्स काय होते? नैऋत्व. नैऋत्व इथं आग्नेय आहे, इथं वायव्य आहे, इथं ईशान्य आहे, नैऋत्य. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? हे जर तुम्हाला I1 हा जर एक शब्द पाठ असेल तर तुम्हाला पूर्ण जे दिशा आहे ते एकदम तुम्ही परफेक्ट लिहू शकता. चला समोरचा प्रश्न घेऊया. बघा समोरचा प्रश्न एक दिलेला आहे तुम्हाला. याला म्हणतो आपण सिटिंग पझल. काय म्हणतो याला? सिटिंग पझल. बघूया सिटिंग पझल कशी आहे. बघा एका टेबलवर एकावर एक टेबल आहे आणि ते एकावर एक अशी 7 पुस्तके ठेवली आहेत. किती पुस्तके आहेत? 7. एकावर एक आहे. लिहून घेऊ आपण. पहिली, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा. 7 पुस्तक आपण एकावर एक ठेवलेले आहे. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे? मग एकावर एक 7 पुस्तके ठेवलेली आहे. कोणकोणती पुस्तकं आहेत ते? गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. ती 7 विषयांची पुस्तके आहेत. 1 2 3 4 5 6 7 ठेवलेली आहेत. ओके चला समोर इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. आता एक इतिहासाचं आहे पुस्तक, त्याच्या खाली भूगोलाचं पुस्तक आहे. ओके एवढे मला एवढं समजलं या लाईनवरून मी तेवढं लिहून घेतो. चला ठीक आहे. व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. पण इतिहासाचं जे पुस्तक आहे ते काय? इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे.
इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे इतिहास, व ते मराठी पुस्तकाच्या वर आहे, ते मराठी पुस्तकाच्या वर आहे, मराठी पुस्तकाच्या वर आहे, वर आहे. एक मिनिट, एक दोन तीन चार पाच सहा सात. ठीक आहे. बघा इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे, एक इतिहासाचं पुस्तक आहे. ओके, त्याच्या खाली कोणाचं पुस्तक आहे म्हणते, इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. ओके, भूगोलाचे पुस्तक आहे, दोन लिहिला, इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे, मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. कोण, हा म्हणजे कोण, भूगोल. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. ओके, मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. बरोबर. त्यानंतर समाजशास्त्राचे पुस्तक का इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. आता त्यांनी बघा समाजशास्त्राचे पुस्तक आहे, समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून, इतिहासाच्याच वर कुठेतरी समाजशास्त्राचं पुस्तक आहे. ओके, हा इतिहास पुस्तक आहे, त्याच्यासोबत समाजशास्त्राचं पुस्तक आहे, वर पुस्तक असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. आणि या समाजशास्त्राच्या वरतीच कोणतं पुस्तक आहे, हिंदीचं पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला 1 2 3 4 5 संख्या. अजून समोर बघूया काय लिहिलेलं आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, आता एक गणिताचं पुस्तक आहे आणि ते काय म्हणते, विज्ञान पुस्तकाच्या खाली, विज्ञान पुस्तकाच्या खाली म्हणजे विज्ञान वरती असणार, गणित खाली असणार. ओके, गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. पण हा जो हिंदी आहे तो सर्वात वर नाही आहे, हिंदी सर्वात वर नाही. मग काय असणार त्याला बघून ठेवूया. आता बघून इथे आपण 2 बनवूया, 1 2 3 4 5 6 7. जर 2 पॉसिबिलिटी बनवलं तर आन्सर आपल्याला रॉंग होतं, की कमी काय असतो. मग भूगोलाचा सगळ्यात खाली ठेवूया आपण. ओके, त्यानंतर ई. बट आता त्यांनी म्हटलं की विज्ञान हिंदी तर सगळ्यात वरती राहणार नाही, हिंदी जसं तसं. इथे काय ना समाजशास्त्र, इथे ना हिंदी वरता आला का नाही, त्यानंतर ना गणित आणि त्यानंतर ना विज्ञान. बस एकदा पुन्हा चेक करून घेऊया. एका टेबलवर एकावर एक अशी 7 पुस्तके ठेवली आहेत. ओके, गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक, इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक तर आहेच. ओके, व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. भूगोलाचं पुस्तक मराठी पुस्तकाच्या वरती आहे, मराठी पुस्तकाच्या वरती आहे. ओके, त्यानंतर समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर, त्यावर हिंदीचे पुस्तक ठेवलेले आहे. आता समाजशास्त्राचे जे पुस्तक आहे, समाजशास्त्राचं पुस्तक होतं त्याच्यावर इतिहासाचं त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. समाजशास्त्राच्या खाली इतिहास आहे आणि त्याच्या खाली हिंदीचे पुस्तक ठेवलेले आहे. त्यानंतर गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असतं, गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली आहेच, हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही, हिंदीचे पुस्तक सगळ्यात वर तर विज्ञान आहे. चला आपण डायग्राम लिहूया. विज्ञान, गणित, हिंदी, समाजशास्त्र, इतिहास, मराठी, भूगोल. ओके, याच्यावर आपण कोणता प्रश्न विचारला ते बघूया. त्याच रात मध्यभागी कोणते पुस्तक आहे, मध्यभागी कोणतं पुस्तक आहे. मग आता 7 पुस्तक म्हटलं तर खालचे 3 सोडावं लागेल, वरचे 3 सोडावं लागेल. वरचे 3 सोडले, खालचे 3 सोडले, कोणतं आलं, समाजशास्त्र. ऑप्शन नंबर ब. समजलं सगळ्यांना. ओके, आता हेच वाढलेलं आहे. विज्ञान, गणित, हिंदी, समाजशास्त्र, इतिहास, मराठी आणि भूगोल यावरून आपण समोरचे सुद्धा प्रश्न सोडवू शकतो. आता काय म्हटलं त्यांनी बघा, तळाशी कोणती पुस्तक आहे. आपल्याला माहित होतं तळाशी, तळ म्हणजे काय, सगळ्यात खाली. सगळ्यात खाली कोणाचे पुस्तक होते, भूगोलाचे. आत्ताच बघितलं आपण, कोणाचे पुस्तक होते, भूगोलाचे. म्हणून ऑप्शन काय ना ब. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो त्यांनी, इतिहास, भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक असेल.
आपल्याला माहिती आहे सगळ्यात वरती होतं आपल्याकडे विज्ञान, त्यानंतर होतं गणित, त्यानंतर होतं हिंदी, त्यानंतर होतं समाजशास्त्र, त्यानंतर होतं इतिहास, त्यानंतर होतं मराठी आणि त्यानंतरला होतं भूगोल. बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हटलं इतिहास भूगोल, इतिहास भूगोल तसेच समाजशास्त्र या पुस्तकाच्या जागा आपसात बदलल्यास म्हणजे इतिहासाच्या जागी भूगोल करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल इतिहासाच्या जागी इथे येणार भूगोल आणि भूगोलच्या जागी येणार इतिहास. त्यानंतर तसेच समाजशास्त्र व हिंदी, समाजशास्त्राच्या जागी काय येणार हिंदी आणि हिंदीच्या जागी येणार समाजशास्त्र. बदलल्यास मध्यभागी कोणते बुक्स येईल मग आता हे घेऊन घेऊ. मराठी जसं तसं सांगितलं त्यांनी, गणित पण तसंच तसं, विज्ञान पण जसं तसं. मग मध्यभागी म्हणजे काय सगळ्यात मधात कोणतं येणार रे इकडून 3 सोडावं लागेल. आपण बघितला आपण वरचा प्रश्न इकडून पण 3 सोडावं लागेल. कोणतं येणार हिंदी, ऑप्शन नंबर 1. समजलं सगळ्यांना. ओके. मग आता त्यांनी म्हटलेलं आहे सर्वात वर असणारे पुस्तक कोणते, सर्वात वर असणारे पुस्तक कोणते. मग आता बघूया आपण आठवण बघितलं सर्वात वर अदला बदल करायच्या अगोदर कोणतं होतं माहिती आहे सगळ्यांना. कोणतं होतं ते म्हणजे विज्ञान. अशा प्रकारे आपले जे मागच्या वर्षी यवतमाळ पोलीस भरती मध्ये जे बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही प्रश्न उरले असतील तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं आहे. आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल अजून असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल किंवा तुमचे कोणते जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ते कमेंटमध्ये सांगायचं. आणि जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन जर ऑन झाले तर मी जे पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार किंवा जे पण तुम्हाला माहिती देणार ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. धन्यवाद.